तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा, स्वतःला हरवून बसलोय. तुझ्या प्रेमात झालोय खुळा जसा, तुलाच एकटक बघतोय. कस डिंपल येतय गालावरी, दिवाना मनाला करतय. माझं काळीज रुतलंय तुझ्या मधी, तुझ्याच माग पळतय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. इंस्टा पेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं, जे काय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात. इनपुट करून घेतल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स वगैरे लावून दिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं, समोर यायचं आहे, थोडंसं समोर यायचं आहे. इथं समोर आल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला एक लिरिक्सचा ग्रुप लावून दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही काय करायचं, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्याच्या नंतर खाली यायचं आहे. इथं खाली आल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला काही टेक्स्ट आणि काही इमोजी लावून दिलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही काय करायचं, आता इथं तुम्ही इमोजीवरती क्लिक करायचं आहे. इमोजीवरती क्लिक केल्याच्या नंतर एडिट टेक्स्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर वरती फॉन्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर 3 लाईनवरती क्लिक करायचं आणि इनपुट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत तुम्ही 3 लाईनवरती क्लिक करायचं आणि डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं जर तुम्ही आपला झिप फाईलचा फोल्डर एक्सट्रॅक्ट केला असेल तर तुम्हाला तो इथं दिसून येईल. त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर इथं मित्रांनो, तुम्हाला एक फॉन्ट दिसेल iOS 16.4 इमोजीचा, तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर जे काय आपला फॉन्ट्स आहे तो इनपुट होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला इनपुटचं टिक नसेल तर तुम्ही टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मित्रांनो, तुम्हाला तो फॉन्ट्स दिसून येईल. तर तुम्ही सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर जे काही फॉन्ट्स आहे इमोजीला लागून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही काय करायचं, 1 ते 2 इमोजीला फॉन्ट्स लावून घ्यायचा आहे. त्यानंतर बाकीच्या जेवढ्या इमोजी आहेत त्याला तो ॲटोमॅटिक लागून जाईल. त्यानंतर मित्रांनो, काय करायचं, तुम्ही इथून बॅक निघायचे. बॅक आल्याच्या नंतर मित्रांनो, आता इमोजीला फॉन्ट्स लावल्याच्या नंतर सुरुवातीला यायचं आहे. एकदम सुरुवातीला यायचं. इथं सुरुवातीला आल्याच्या नंतर इथं खाली बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनचा फोटो लावून दिलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला काही आकडे किंवा अंक दिसतील, तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आता तुम्ही काय करायचं, इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता जसं की मित्रांनो, मी इथून हा फोटो सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर वरती कोपऱ्यात प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर जो काय आपला फोटो आहे तो ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये लागून जाईल. त्यानंतर मित्रांनो, आता तुम्ही काय करायचं, इथं ब्लॅक स्क्रीनच्या फोटोच्या वरती तुम्हाला काही ग्रुप्स दिसतील, त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं, तुम्ही कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आता जसं की मित्रांनो, मी इथून हा फोटो ॲड करून घेतो. फोटो ॲड केल्याच्या नंतर ग्रुपच्या शेवटी यायचं आहे आणि जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला एकदम खाली घ्यायचं आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे. 1 नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला जे काय मी तुम्हाला टेक्स्ट लावून दिलेलं आहे त्याच्या समोर घ्यायचं आहे. त्यानंतर परत तुम्ही 3 नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला झूम आउट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत 1 नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला व्यवस्थित ग्रुपमध्ये लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, आपले जेवढेही ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचेत. तर मित्रांनो, मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता जे काय आपले ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता मित्रांनो, तुम्ही काय करायचं, समोर यायचे. 6.12 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. आता मित्रांनो, तुम्ही काय करायचे, 6.12 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत तुम्ही काय करायचे, आपले जेवढे बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचेत.
त्यासाठी काय करायचं तुम्ही 6.12 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती येऊन फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो कमी असेल तर त्याला वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर जर मित्रांनो तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि वरती कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही 5 नंबरवरती फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, जे काय आपले 6.12 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढे आपले बिटमार्क आहेत त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो लावून घ्यायचेत. तर मित्रांनो मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, जे काय आपली 6.12 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत आपले जेवढेही बिटमार्क होते त्या बिटमार्कप्रमाणे मी फोटो लावून घेतलेला आहे. आता काय करायचं मित्रांनो, तुम्ही शेवटी यायचं आहे. शेवटी आल्याच्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे. इथं खाली आल्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला लिरिक्सचा ग्रुप लावून दिलेला आहे. तुम्ही काय करायचं त्याच्या समोरील जी काही खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि लिरिक्सच्या ग्रुपला एकदम वरती घ्यायचं आहे, फोटोच्या वरती घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही काय करायचं सुरुवातीला यायचं आहे, एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथं मी तुम्हाला जे काही ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे 43 सेकंदाचा तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर काय करायचं तुम्ही शेवटी यायचं आहे. आता एकदम शेवटी यायचं आहे. शेवटी आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं, आता जे काही आपल्या ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. कट केल्याच्यानंतर ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचं आहे. लाईटनवरती क्लिक करायचं आहे आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे. आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जे काही आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर जे काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचे. बॅक आल्याच्यानंतर आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं, तुम्ही समोर यायचं आहे. 6.12 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं, खाली यायचं आहे. इथं खाली मित्रांनो आता तुम्ही काय करायचं 6.12 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर समोर 12 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आता जेवढे आपले इथं फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्ही 6.12 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे जे काय आपले 6.12 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर 12 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढे आपले फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता जे काय आपले 6.12 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर 12 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आपले जेवढेही फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. आता मित्रांनो या फोटोना इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथून बॅक निघायचे. बॅक आल्याच्यानंतर आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो जे काय आपला 2 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, समोर यायचं आहे. आता तुम्ही अशा प्रकारे समोर यायचं आहे. 12 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं. इथं आल्याच्यानंतर खाली यायचं. आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, आधी इथं आता जे काही आपले 12 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढे आपले फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी फक्त काय करायचं आहे, तुम्ही फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे जे काय आपले 12 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढे आपले फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता जे काही आपले राहिलेले फोटो होते 12 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत त्या फोटोंना मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. आता मित्रांनो या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथं जो काही आपला व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला जे काही व्हिडिओच्या समोरील छोटासा ॲरो आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची. त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जे काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे जो काही आपला आजचा व्हिडिओ होता तो हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.